एक चौंकाने वाली घटना सामने आई है कि वर्धा जिले के वाघोली के उच्च प्राथमिक विद्यालय के 57 छात्र खिचड़ी खाने के कारण फूड पॉइजनिंग से संक्रमित हो गए। हालांकि हिंगनघाट के समूह शिक्षा अधिकारी ने पूछताछ के दौरान कुछ भी बोलने से इनकार कर दिया और ये भी नहीं बताया कि घटना के लिए कौन जिम्मेदार है। इस घटना से पूरा वर्धा जिला हिल गया है। सारी व्यवस्थाएं वाघोली गांव पहुंच गई है और स्कूल का निरीक्षण किया जा रहा है। ग्रामीणों की मांग है कि बच्चों की जिंदगी से खिलवाड़ करने वालों की जांच कर सजा दी जाए। मी शरद शहारे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अजितदादा गट, तसेच वाघोली सर्कल जिल्हा परिषद सदस्य। काल जो जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघोली येथे शालेय पोषण आहारामध्ये जो अनुचित प्रकार घडला, जे शालेय पोषण आहारामध्ये जो शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून जे 57 मुलांना विषबाधा झाली आणि त्यांना काल सायंकाळी 7 वाजता मला जसंही माहीत पडलं तसं गावातील काही कार्यकर्त्यांना आणि आपल्या जवळच्या लोकांना मी सोबत घेऊन गावातील मुलांना एका ठिकाणी गोळा केले आणि त्यांना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथम उपचार म्हणून आपण दाखल केले आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून काही मुलांना जो विषबाधा झाला त्यांना तिथे रात्री आपण तिथे ॲडमिट केले। त्यांना व्यवस्थित त्यांचे उपचार झाला त्यांच्यावर आणि आता ते मुलं आता सध्याच्या स्थितीमध्ये व्यवस्थित आहे। ते ज्या शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून हा प्रकार घडला त्यात आज सकाळी मी चेक केलं असता जो तेल आहे, जे पाम तेल आहे, त्या पाम तेलचं एक्सपायरी आहे ऑक्टोबर 2024ची असताना त्याचा वापर करणं हे चुकीचं आहे आणि मला असं वाटते की जो अन्न पुरवठा केला जातो तो चुकीचा केला जातो आणि त्यात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर मला असं वाटते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आमचे नेते सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जे कोणी अधिकारी आहे दोषी त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी। तसेच या शालेय पोषण आहाराला जो अन्नपुरवठा केला जातो तो जो एकदम खालच्या दर्जाचा अन्नपुरवठा येथे केला जातो। आपण जर चेक कराल तर त्या मूठमध्ये जी मूठ त्या मुलांना दिल्या गेली त्या मूठमध्ये अक्षरशः घुबड आणि ते मच्छर पडलेले ते अन्नधान्य जर इथे मुलांना पुरवठा केला जात असेल तर आपण या मुलांच्या जीवाशी खेळल्यासारखं वाटत आहे। तर यावर निर्बंध करून नवीन एजन्सी नेमून आपण या शालेय पोषण आहाराचा दर्जा उंचावावा हीच माझी विनंती आहे। इंडिया न्यूज़ TV 24 की ब्यूरो रिपोर्ट वर्धा।